वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव त्यामुळे देशातील इतर समस्यांकडे प्रशासनाने डोळेझाक केले आहे। अशा निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे केंद्र शासन अनेक महत्त्वाच्या विषयावरून दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येत आहे। संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या या भूमीवर बाबरी मस्जिद की राम जन्मभूमी हा वादाचा विषय अनेक वर्षापासून आपण पाहत आलो आहे। या विषयामध्ये अनेक मोर्चे, आंदोलन, मोठमोठे फेरबदल झाल्याचे दिसले। मागील वर्षी केंद्र शासनाने निर्णय घेऊन सुप्रीम कोर्ट 2 निर्णय घेईल त्यांनी तो निर्णय ठाम राहील। बाबरी मस्जिद व राम मंदिर हा वाद सुप्रीम कोर्टात अनेक दिवस सुरू होता। सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन 2.77 एकर भूमीवर राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। केंद्र शासनाने सुद्धा या निर्णयाचे स्वागत करून केंद्र शासन उत्तर प्रदेशमधील शासनाने राम जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली। राम जन्मभूमीचे नियोजित कामाचे भूमिपूजन केले। भूमिपूजन केल्यानंतर या कामास सुरुवात केली। अशा वेळी खोदकाम करताना फार प्राचीन काळापासून त्या ठिकाणी बुद्धांचे अवशेष सापडले। या ठिकाणी बुद्धांचे अवशेष सापडले ती भूमी बाबरी मस्जिदची होती ना राम जन्मभूमीची। ती बुद्धभूमी असून त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने का दुर्लक्ष केले? बुद्धांचे मोठमोठे स्तूप आढळून आले। अयोध्या येथे भग्न अवसो मोठमोठे स्तूप आढळून आले। बुद्धिस्ट लोकांचा या ठिकाणी विश्वास आहे की येथे बुद्धांची भूमी आहे। त्या ठिकाणी खोदकाम करत असताना बुद्धांचे संबंधित सर्व वस्तू मिळत आहे। या ठिकाणी तेथे बुद्धभूमी बांधण्यात यावी असे निवेदन चांदूर रेल्वे येथील नागरिकांनी दिले आहे। राम जन्मभूमी नसून बुद्धकालीन ती साकेत नगरी आहे या नावाने प्रसिद्ध होती आणि त्या जागेमध्ये बुद्धाचे अवशेष मिळाले आहे। त्याकरिता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे। त्याबाबत शासनाने योग्य निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा। ही रामभूमी नगरी नसून बुद्ध नगरी आहे। ते साकेत म्हणून आहे पुराणे जुन्या काळातले। तर तिथे बुद्ध मूर्ती सापडल्यामुळे ते बुद्ध नगरीचे स्थान आहे असे आम्हाला वाटते। त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। त्यामध्ये रोशन गडलिंग, पंकज मेश्राम, उमेश पाटील, हर्षवर्धन बडेराव, विशाल गजबिये, मयूर घोडेस्वार, दीपक बांबोडे, नितीन गांजरे, संदीप श्रीरामे, अनिल पाटील, मनोज गावंडे आदी उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।